Today we will discuss about the Newman projection formula. Based on this point, the question will be asked in the exam. Explain Newman projection formula with illustration or write a note on Newman projection formula. आज आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा पॉइंट अभ्यासणार आहोत आणि त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतील. एक्सप्लेन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला विथ इल्युस्ट्रेशन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण द्या न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचं किंवा राईट ए नोट ऑन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर त्याचं उत्तर कसं लिहायचं, पूर्ण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काय आहे, 2 मार्काला जर प्रश्न विचारला तर त्याचे 4 मुद्दे तुम्हाला लिहायचे. एक मुद्दा एक पॉईंट जो आहे तो हाफ मार्कसाठी असणार आहे. डायग्रामसाठी देखील हाफ मार्क तुम्हाला मिळू शकतो. तर आता आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला? So Newman projection formula means what? Newman projection formula is very simple definition of Newman projection formula. It is the 3-dimensional molecule on the plane of the paper. हे 3-dimensional molecule असणारे plane of paper वरती is drawn. हा draw करायचा आपल्याला, is draw by visualizing. Visualize करायचा आपल्याला, imagine करायचा आहे, मानायचा आहे. The molecule by Newman projection formula of the इथेन. आता इथेनचा जो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो आता आपण इथे बघणार आहोत. इथेनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर इथेनचा फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3. या कंपाऊंडचं नेम प्रत्येकाला माहिती आहे. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथेन. या कंपाऊंडचं जे नाव आहे ते इथेन आहे, इथेन. आणि यातला आपण पहिला हा कार्बन ॲटम आहे याला म्हणूयात हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे आणि जो सेकंड कार्बन ॲटम आहे याला आपण म्हणूया दिस इज द सेकंड कार्बन ॲटम, आपल्याला इमेजिन करण्यासाठी. आता याच्यामध्ये त्याचा आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला हा मेन्शन करायचा आहे. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही फक्त एकच इमेजिन करायचा आहे का जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे तो फर्स्ट कार्बन ॲटम, हा फर्स्ट कार्बन ॲटम आपण या ठिकाणी इमेजिन केलेला आहे. दिस इज द फर्स्ट कार्बन ॲटम. आणि जो सेकंड कार्बन ॲटम त्याचा कलर आपण जो आहे तो चेंज करून घेऊयात. फर्स्ट कार्बन ॲटम त्याचा कलर कोणता घ्यायला पाहिजे, आपण रेड कलर पाहिजे तिथे. तर रेड कलर आपण हा फर्स्ट कार्बन ॲटम तुम्ही बघताय का फर्स्ट कार्बन ॲटम. फर्स्ट कार्बन ॲटमला किती हायड्रोजन ॲटम तिथे अटॅच आहे, तर 3 हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी अटॅच असणार आहे. 3 हायड्रोजन ॲटम्स आर अटॅच टू द फर्स्ट कार्बन ॲटम. मग 3 हायड्रोजन ॲटम जे आहे ते पहिल्या कार्बनला अटॅच आहे. हा फर्स्ट हायड्रोजन ॲटम, हा सेकंड हायड्रोजन ॲटम आणि हा थर्ड हायड्रोजन ॲटम हा फर्स्ट कार्बनला अटॅच आहे. त्याच्यानंतर जो सेकंड कार्बन ॲटम आहे तो तुम्हाला या सर्कलच्या पाठीमागच्या बाजूला गेलेला आहे. तो आपल्याला इथे दिसत नाहीये परंतु तो आहे, तो तुम्हाला इमेजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. त्या सर्कलच्या पाठीमागे कोणता कार्बन ॲटम आहे, सेकंड कार्बन. मग तो सेकंड कार्बन या सर्कलच्या पाठीमागे आहे. त्याला किती हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी अटॅच झालेले आहे, हाऊ मेनी हायड्रोजन अटॅच टू दिस कार्बन ॲटम, 3 हायड्रोजन ॲटम अटॅच टू दिस सेकंड कार्बन ॲटम. मग ते 3 हायड्रोजन ॲटम 1, 2 and 3 हे 3 हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी तुम्ही इमेजिन करायचे. आता आपण नंबरिंग देऊन बघूयात. पहिला फर्स्ट कार्बन ॲटम आहे, या फर्स्ट कार्बनला अटॅच असलेले 3 हायड्रोजन ॲटम कोणते आहे, हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे, याला अटॅच असलेला हा फर्स्ट हायड्रोजन ॲटम, हा सेकंड हायड्रोजन ॲटम, सेकंड हायड्रोजन ॲटम आणि हा जो होणार आहे थर्ड हायड्रोजन ॲटम. त्याच्यानंतर बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे त्याला अटॅच असलेले जे कार्बन, आता त्याला आपण ब्ल्यू कलरचा कार्बन सेकंड कार्बन म्हटलंय, तो सर्कलच्या पाठीमागे आहे. त्याला अटॅच असलेला हा हायड्रोजन ॲटम, बॅक साईडचा कार्बनचा अटॅच असलेला हायड्रोजन ॲटम 1, 2 and 3 हे झाले बॅक साईडचे हायड्रोजन ॲटम. आता आपण काय केलेलं आहे, तर पहिला जो कार्बन ॲटम आहे आणि दुसरा कार्बन ॲटम यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे, या बॉन्डमध्ये आपण त्यांना काय केलेलं आहे, रोटेशन दिलेलं आहे. हा जो बॉन्ड आहे या बॉन्डमध्ये आपण त्यांना काय केलं, थोडंसं रोटेट केलं. मग हे बॉन्डमध्ये रोटेट केल्यानंतर या दोघांमधील पहिले हायड्रोजन ॲटमला अटॅच असलेले 3 हायड्रोजन ॲटम परत त्यांच्या मध्यभागी कोणता बॉन्ड आहे, तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तो कोव्हॅलंट बॉन्ड आपण काहीतरी डिग्रीमध्ये त्याचा तो रोटेट केला. रोटेट केल्यामुळे काय होणार आहे, हे जे डिस्टन्स आहे दोघांमधील, ही डिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. ही डिस्टन्स आपण काय रोटेट केल्यामुळे ती डिस्टन्स दोघांमध्ये वाढेल. मग ते आपल्याला इथं या डायग्राममध्ये पाहायला मिळणार आहे. तर या डायग्राममध्ये काय फक्त तर हा बॉन्ड आपण रोटेट केलेला आहे, फिरवला आहे तुम्ही, तो तुम्ही फिरवू शकता. मग तो फिरवल्यानंतर काय झालं, तर या दोघांमधील डिस्टन्स काय झालेला आहे, तो वाढलाय. मग आता काय होणार आहे, पहिला जो कार्बन ॲटम होता तो फर्स्ट कार्बन ॲटम हा रेड कलरने आपण मेन्शन केलाय, त्याला अटॅच असलेला हायड्रोजन ॲटम आहे तिथेच आहे. हा फर्स्ट हायड्रोजन ॲटम, सेकंड हायड्रोजन ॲटम
आणि हा थर्ड हायड्रोजन ॲटम. परंतु आपण कार्बन कार्बन बॉन्डमधील कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे तो रोटेट केला, म्हणजे फिरवला, थोडासा काहीतरी डिग्रीमध्ये फिरवला तो, 45 डिग्री 60 डिग्रीमध्ये आपण तो रोटेट केला. आणि रोटेट केल्यानंतर जो सेकंड बॅक कार्बन ॲटम आहे, जो ब्ल्यू कलरचा आपण त्याला मानलेला आहे सेकंड कार्बन ॲटम, त्याच्या हायड्रोजन ॲटमची जी जागा होती ती जागा आता तुम्हाला बदललेली पाहायला मिळेल. ती अत्यंत जवळ होती पहिल्या स्ट्रक्चरमध्ये. या दोन्ही हायड्रोजनमधील अंतर फार कमी होतं, या दोन हायड्रोजनमधील अंतर कमी होतं, या दोन हायड्रोजनमधील अंतर कमी होतं. परंतु आपण कार्बन कार्बन जो आहे बॉन्ड, तो कार्बन कार्बन बॉन्ड काय केला, आपण रोटेट केला. जो कार्बन हा पहिला कार्बन ॲटम, त्याच्यामध्ये हा दुसरा कार्बन ॲटम आपण या कलरमध्ये घेऊयात, सेकंड कार्बन ॲटम. या दोघांमध्ये काय केलं, थोडंसं आपण रोटेशन दिलं, रोटेट केला तो. आणि रोटेट केल्यामुळं आपल्याला ही पोझिशन जी आहे ती आपल्याला बदललेली या ठिकाणी पाहायला भेटते. मग दुसरा जो कार्बन ॲटम आहे त्याच्या अटॅच असलेल्या हायड्रोजन ॲटम त्यांची जागा बदलली, ती बदलली रोटेट केल्यामुळे. ती थोडीसं आपण याची जागा इथं रोटेट केल्यामुळे काही सर्टन डिग्री आपण इमॅजिन करू, 45 किंवा 60 डिग्री रोटेट केल्यामुळे त्याची ही डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. त्याच्यानंतर हा जो हायड्रोजन ॲटम होता हा पण पुढं रोटेट केल्यामुळे त्याचं डिस्टन्स पुढे गेलं. हा हायड्रोजन होता तो पण ॲटोमॅटिकली काय होणार आहे, पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे या तीनही हायड्रोजन ॲटम आहे ते एक कार्बन ॲटम आपण जो सेकंड नंबरचा कार्बन ॲटम आहे तो रोटेट केला. पहिला कार्बन ॲटम स्टेशनरी ठेवला, पहिला कार्बन ॲटम आहे तिथेच ठेवला, आणि दुसरा कार्बन ॲटम आपण रोटेट केला. रोटेट केल्यामुळे आपल्याला ही जी पोझिशन आहे ती बदललेली आपल्याला या तीन हायड्रोजनची, 2 नंबरचा जो कार्बन ॲटम आहे त्या तीन हायड्रोजनची पोझिशन, जागा जी आहे ती आपल्याला बदललेली कशामध्ये पाहायला भेटते, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये पाहायला मिळते. तर याचाच पुढचा जो भाग आहे ही पण डायग्राम सेम तीच डायग्राम आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त पुढचं एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत द फोल्डिंग कार्बन कार्बन बॉन्ड परपेंडिक्युलर टू द पेपर. जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे. कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, द कार्बन कार्बन बॉन्ड इज परपेंडिक्युलर टू द पेपर. पेपरला परपेंडिक्युलर असणार आहे. जो तुमच्याकडे प्लेन आहे, पेपर आहे, त्या पेपरला परपेंडिक्युलर तो कार्बन कार्बन बॉन्ड, आपण जो रोटेट केलेला कार्बन कार्बन बॉन्ड होता, तो कार्बन कार्बन बॉन्ड जो आपण रोटेट केलेला होता, त्या रोटेट केलेला जो बॉन्ड असणार आहे तो याला पेपरला परपेंडिक्युलर असणार आहे. इन द न्यूमन प्रोजेक्शन द रियर कार्बन, आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे, रियर कार्बन ॲटम कॅनॉट बी सीन. रियर म्हणजेच याचा अर्थ काय, पाठीमागचा कार्बन जो आहे तो आपल्याला दिसत नाही न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. जसं मोबाईलला आपण म्हणतो फ्रंट कॅमेरा, बॅक साईड कॅमेरा किंवा रियर कॅमेरा असं जे आहे, तर बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे तो आपल्याला न्यूमन प्रोजेक्शनमध्ये पाहायला मिळत नाही. बिंग द शॅडो ऑफ द दिस फ्रंट कार्बन, आणि यातली जी शॅडो असणार आहे फ्रंट कार्बनची ती आपल्याला पाहायला मिळते. हा फ्रंट कार्बन ॲटम जो आहे तो पाहायला मिळतो. फ्रंट कार्बन ॲटम, दिस इज फ्रंट कार्बन ॲटम, तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो का पाहायला मिळत नाही, तर पहिल्या कार्बनची जी शॅडो आहे त्याच्यामुळे सेकंड कार्बन जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण पहिला कार्बन ॲटम आपण त्या सर्कलच्या मध्यभागी जो आहे तो फर्स्ट कार्बन ॲटम आहे, त्याच्या पाठीमागं दुसरा म्हणजे बॅक साईडला त्याला म्हटलंय, बॅक ऐवजी रियर शब्द वापरलेला आहे. अ कन्व्हेन्शन इज फॉलोड टू रिप्रेझेंट द फ्रंट कार्बन ॲटम, फ्रंट कार्बन बाय अ पॉइंट. जो फ्रंट कार्बन ॲटम आहे तो पॉइंट, अँड द रियर कार्बन ॲटम बाय द सर्कल अराउंड इट. म्हणजे जो पहिला जो कार्बन ॲटम आहे इथं क्लिअर कट मेन्शन केलेला आहे. जो कन्व्हेन्शन, एक कन्व्हेन्शन म्हणजेच आपल्याला चिन्ह वापरायचे आहे. अ कन्व्हेन्शन इज फॉलोड टू रिप्रेझेंट, आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. काय रिप्रेझेंट करायचं आहे, फ्रंट कार्बन, पहिला जो कार्बन ॲटम आहे, आपण 2 कार्बन ॲटम मानलेले होते. फॉर्म्युला जो आपण घेतलेला होता CH3 सिंगल बॉन्ड CH3, त्याच्यामध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH3. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं होतं, पहिला जो कार्बन ॲटम आहे त्याला रेड कलरने मी इमॅजिन केलेलं होतं, आणि सेकंड कार्बन ॲटम तो आपण ब्ल्यू कलरने इमॅजिन केलेला होता. मग जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे रेड कलरमध्ये जो इमॅजिन केलेला होता तो आपल्याला कशाने मेन्शन करायचा आहे, इज रिप्रेझेंट द फ्रंट कार्बन बाय अ पॉइंट. पहिला जो कार्बन ॲटम आहे तो आपण इमॅजिन करू शकतो हा फ्रंट कार्बन ॲटम जो आपल्याला पाहायला मिळतोय, हा फ्रंट कार्बन ॲटम आहे, इथं फ्रंट कार्बन ॲटम आहे. आणि दुसरा जो कार्बन ॲटम आहे, अँड द रियर, रियर म्हणजे बॅक साईडचा कार्बन ॲटम
बाय अ सर्कल अराउंड इट. आणि हा जे सर्कल आपल्याला पाहायला मिळतं ते बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे, दुसरा कार्बन ॲटम, तो दुसरा कार्बन ॲटम म्हणजे हे सर्कल असणार आहे. सर्कल म्हणजेच रिअर कार्बन ॲटम, म्हणजे दुसरा कार्बन ॲटम आपल्याला तो इमेजिन करायचा आहे. द रिमेनिंग 3 bonds at each of these 2 carbon are drawn like spokes of a wheel. जे काही रिमेनिंग 3 जे हायड्रोजन ॲटम आहे, पहिल्या कार्बनचे हायड्रोजन तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. हे 3 हायड्रोजन ॲटम, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्याला आपण इमेजिन करूयात. मगाशी पण तुम्हाला ते सांगितले. पहिल्या कार्बनची पहिला हायड्रोजन ॲटम, हा दुसरा हायड्रोजन ॲटम आणि हा तिसरा हायड्रोजन ॲटम, तो तुम्हाला क्लिअर कट पाहायला मिळतोय. परंतु जे रिमेनिंग 3 हायड्रोजन ॲटम आहे, रिमेनिंग जे हायड्रोजन ॲटम आहे, द रिमेनिंग 3 बॉन्ड्स, कोणते 3 बॉन्ड, तर हे कार्बनला अटॅच असलेले 3 हायड्रोजनचे जे बॉन्ड्स आहे ते कसे आपल्याला इमॅजिन करायचे आहे. द रिमेनिंग 3 बॉन्ड्स ॲट ईच ऑफ दीज 2 कार्बन्स आर ड्रॉन लाईक स्पोक्स ऑफ अ व्हील. जे रिमेनिंग 3 बॉन्ड्स असणार आहे दुसऱ्या कार्बनचे, ॲट ईच ऑफ दीज 2 कार्बन्स आर ड्रॉन लाईक द स्पोक्स ऑफ अ व्हील. व्हीलचे जे स्पोक्स असतात त्या पद्धतीने ते ड्रॉ केल्यासारखे आपण बघणार आहोत. मग रिमेनिंग 3 हायड्रोजन ॲटम जे आहे त्या सर्कलवरती पाहायला मिळत आहे. ते 3 हायड्रोजन ॲटम या पद्धतीने, फर्स्ट, हा सेकंड जो आहे तो सर्कलच्या वरती ड्रॉ केलेला आहे आणि तिसरा जो आहे तो या पद्धतीने आपण ड्रॉ केलेला पाहायला मिळतो. तर याच पद्धतीने हे पण स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं होतं, रोटेशन दिलेलं होतं. रोटेशन दिल्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे का हायड्रोजनमध्ये ते डिस्टन्स जे आहे ते या ठिकाणी वाढलं गेलेलं आहे. हा हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती फक्त काय झालेली आहे, ती बदललेली, ती पोझिशन त्याची पुढे गेलेली आहे. हा हायड्रोजन ॲटम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो आपल्याला परत या ठिकाणी पाहायला मिळतोय, दिस हायड्रोजन ॲटम. आणि हा जो हायड्रोजन ॲटम आहे त्याची पोझिशन तुम्हाला प्रत्येकाला आता समजली असेल. त्याची पोझिशन जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीने त्या पोझिशन ज्या आहे त्यांचं डिस्टन्स जे आहे ते एक्सटेंड झालेलं आहे. हा इथून इथे गेलेला आहे, हा इकडे आपल्याला गेलेला पाहायला मिळतो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. आणि त्याचसोबत आणखी आयची डायग्राम आहे. कन्व्हेन्शनली 3 bonds at the front carbon are shown to emerge from the center of the circle which is the front carbon atom. आताच सांगितलेलं आहे तीच माहिती परत रिपीट आहे की पहिला जो कार्बन ॲटम आहे त्याला अटॅच असलेले जे हायड्रोजन ॲटम आहे त्या हायड्रोजन ॲटम आपल्याला इथे पाहायला भेटतात. 1, 2, 3. कन्व्हेन्शनली 3 bonds ॲट द फ्रंट कार्बन ॲटम. जे फ्रंट कार्बन ॲटम आहे त्याचे जे बॉन्ड्स आहे ते सेंटर जे असणार आहे सर्कलचं सेंटर तिथनं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या कार्बनलाच कोणता कार्बन म्हटलं जातं, फ्रंट कार्बन ॲटम म्हटलं जातं. आणि इतर 3 जे बॉन्ड असणार आहे, 3 bonds ॲट द रिअर कार्बन ॲटम. रिअर याचा अर्थ बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे ते आपल्याला म्हणजेच पाहायला मिळणार आहे. शोन टू इमर्ज फ्रॉम द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. बॅक साईडचे जे कार्बनचे हायड्रोजन ॲटम असणार आहे ते कुठनं आपल्याला पाहायला मिळतात, सर्कलचं जे सर्कम्फरन्स आहे ही या ठिकाणावरून आपल्याला ते बॉन्ड जे आहे बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरून बॅक साईडच्या कार्बन ॲटमचे जे बॉन्ड आहे त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरनं आपल्याला हे पाहायला मिळत आहे. तर हा झाला बॅक साईडचा कार्बन ॲटम जो ब्ल्यू कलरमध्ये मेन्शन केलेला आहे. आणि फ्रंट साईडचा तुम्हाला प्रत्यक्षात दिसतोच आहे जे 1, 2 आणि 3. तर या पद्धतीने हा न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला त्याचे स्ट्रक्चर आपण बघितलेले आहे. त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आपल्याला आता पाहायचा आहे सॉहॉर्स ऑर ॲड्रिऑन त्याला म्हटलं जातं. आता सॉहॉर्स फॉर्म्युला आणि ॲड्रिऑन जो फॉर्म्युला आहे या ॲड्रिऑन फॉर्म्युलामध्ये आता आपण पुढची माहिती बघणार आहोत. त्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन सॉहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला विथ इल्युस्ट्रेशन ऑर राईट ए नोट ऑन सॉहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. सॉहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरती नोट लिहा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करा. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे ते सॉहॉर्स किंवा ॲड्रिऑन ऑर पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युलावरती, हे तीनही एकच आहे, तिघांचाही अर्थ एकच आहे. तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही विचारला जाऊ शकतो. सॉहॉर्स फॉर्म्युला किंवा ॲडिरॉन फॉर्म्युला किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला या तीनपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्हाला विचारला, सॉहॉर्स, ॲडिरॉन
किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला, तीनपैकी एकच त्याचं उत्तर जे आहे ते एकच असणार आहे. प्रश्न आपण बघितले, एक्सप्लेन सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. सॉहर्स ऐवजी ॲटिरॉन येऊ शकतं किंवा पर्स्पेक्टिव्ह येऊ शकतं. इथे पण राईट अ नोट ऑन सॉहर्स ऐवजी इथे ॲडिरॉन किंवा पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला जर प्रश्न विचारला तर 4 पॉईंट लिहायचे. 1 पॉईंट जो आहे तो अर्धा मार्काला असणार आहे. डायग्रामला देखील अर्धा मार्क त्या ठिकाणी असणार आहे. असे 4 पॉईंटला तुम्हाला 2 मार्क मिळू शकतील. आता सॉहर्स फॉर्म्युला नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत. एकदम साधा सोपा सॉहर्स फॉर्म्युला आहे, समजण्यासाठी पण अत्यंत साधा सोपा फॉर्म्युला आहे. सॉहर्स ऑर ॲड्रिऑन ऑर पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. द प्रोजेक्शन इज टेकन बाय द होल्डिंग सेंट्रल कार्बन कार्बन. आता पहिली डायग्राम तुम्ही जी आहे ती पाहून घ्या. याआधीच जो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये फक्त काय होतं, सर्कल होतं आणि सर्कलच्या बॅक साईडचे जे कार्बन होते ते सर्कम्फरन्सवरती आपण ड्रॉ करत होतो. आता हा पण सॉहर्स फॉर्म्युला आहे इथेनचा. इथे आपल्याला फक्त तिरके ते फॉर्म्युला आहे. हा फ्रंट कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा रियर कार्बन ॲटम म्हणजे पाठीमागचा बॅक साईडचा जो कार्बन ॲटम आहे त्याचा 3 हायड्रोजन अटॅच आहे. हा फ्रंट कार्बन ॲटम आहे त्याचे 3 हायड्रोजन ॲटम. इथे पण काय केलेलं आहे तुम्हाला लगेच समजलं असेल, याला रोटेशन दिलेलं आहे. कुठं रोटेशन दिलं आहे, पहिला कार्बन ॲटम आणि हा दुसरा कार्बन ॲटम. दुसऱ्या कार्बन ॲटमसाठी आपण कलर सेकंड घेऊयात. हा सेकंड कार्बन ॲटम आहे. आता सेकंड कार्बनला काय केलेलं आहे, रोटेट केला. तो रोटेट केल्यानंतर आपल्याला हा कार्बन हायड्रोजन ॲटम जो आहे, हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड आपण काय केलेला आहे, रोटेट केला आणि रोटेट केल्यानंतर त्याची जी पोझिशन आहे या हायड्रोजनची, त्या हायड्रोजनची पोझिशन काय झालेली आहे, बदललेली आहे. पहिल्या कार्बनची अटॅच असलेले हायड्रोजन ॲटम ॲज इट इज आहे. फक्त दुसरा जो कार्बन ॲटम होता त्याचे जे हायड्रोजन ॲटम आहे ते आपण रोटेट केले. रोटेट तुम्ही इमॅजिन करून पहा, फिरवून पहा. ते 2 नंबरचा कार्बन ॲटम फिरवून पहा आणि फिरवल्यानंतर त्याच्या हायड्रोजन ॲटमची जागा पण काय होणार आहे, थोडीशी बदलणार आहे. मग त्या हायड्रोजनची पोझिशन तुम्हाला इथं बदललेली पाहायला मिळत आहे. हायड्रोजन जे आहे त्यांची पोझिशन पहिल्यापेक्षा ती पोझिशन तुम्हाला बदललेली. परत तुम्ही जर रोटेट केले, परत तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही परत तो रोटेट केला. हा जो सेकंड कार्बन ॲटम आहे तो सेकंड कार्बन ॲटम तुम्ही परत रोटेट केला क्लॉकवाईज, तर तुम्हाला परत ही पहिली पोझिशन जी आहे ती आलेली तुम्हाला परत पाहायला मिळेल. या पद्धतीने हे जे आहे स्ट्रक्चर परत तुम्हाला पहिल्यापासून पाहायला मिळेल. तर आता याच्यामध्ये आपण बघत आहोत सॉहर्स ॲड्रिऑन ऑर पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. द प्रोजेक्शन इज टेकन होल्डिंग द कार्बन कार्बन बॉन्ड स्लाइटली इन्क्लाइंड. याच्यामध्ये एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे, टू द प्लेन ऑफ द पेपर. सॉहर्स फॉर्म्युलामध्ये कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो स्लाइटली इन्क्लाइंड. इन्क्लाइंडचा मराठीत अर्थ समजून घ्या. इन्क्लाइंड म्हणजे तिरका आपल्याला पकडायचा आहे. हा तिरका आपण पकडलेला आहे. कार्बन कार्बन बॉन्ड स्लाइटली इन्क्लाइंड कशावरती घेतलेला आहे तिरका, तो स्लाइटली इन्क्लाइंड टू द प्लेन ऑफ द पेपर. पेपर जे आहे त्या पेपरच्या प्लेनवरती आपण इन्क्लाइंड केलेला आहे, तिरका केलेला आहे. देन द लोअर एंड ऑफ द लाईन, जे लोअर एंड असणार आहे, द लोअर एंड ऑफ द लाईन रिप्रेझेंट द फ्रंट कार्बन ॲटम. फ्रंट कार्बन ॲटम कोणता कन्सिडर करायचा तुम्हाला मगाशी सांगितलंय. जो लोअर एंड असणार आहे ते लोअर एंड म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम आणि जे अप्पर एंड असणार आहे तो रियर म्हणजे बॅक कार्बन ॲटम. अँड द अप्पर एंड इज अ बॅक कार्बन ॲटम. बॅक कार्बन ॲटम म्हणजेच रियर कार्बन ॲटम त्याला बुकमध्ये म्हटलेलं गेलेलं आहे. द रिमेनिंग 3 bonds at the 2 carbon are shown to emerge from the respective carbon. आता सगळ्यात महत्त्वाची एक नोट तिथे दिलेली, ही जी लाईन आपल्याला पाहायला मिळते ही लाईन फक्त आपल्याला एकमेकांमध्ये जॉईंट होऊ द्यायची नाही. तर बऱ्याच वेळेस मुलं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना काय करतात, एवढी छोटीशी लाईन ड्रॉ करतात आणि परत त्या ठिकाणी असं स्ट्रक्चर ड्रॉ करतात. ते स्ट्रक्चर पूर्णपणे काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. तसं स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ करायचं नाही. तर त्याकरिता फक्त काय करायचं, व्यवस्थित लाईन जी आहे ती छानपैकी ड्रॉ करून घ्यायची. त्याकरिता स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना या पद्धतीने हा पहिल्या कार्बनचे म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम आणि छानपैकी अशी लाईन ड्रॉ करायची आणि ही बॅक साईडचे जे कार्बनला अटॅच असलेले हे 3 हायड्रोजन या पद्धतीने तुम्ही ते ड्रॉ करायचे. तर हा झाला फ्रंट कार्बन ॲटम आणि हा होणार आहे बॅक कार्बन ॲटम. सो द रिमेनिंग 3 हायड्रोजन बॉन्ड. आता त्यामध्ये आपण जो महत्त्वाचा पॉईंट बघत होतो, ॲज द सेंट्रल कार्बन कार्बन बॉन्ड
is drawn rather elongated. The bonds emerging from the front and carbon do not intermingle म्हणजे असे मगाशी तुम्हाला जी डायग्राम ड्रॉ करून दाखवली असे एकमेकाला चिटकलेले नको, ते व्यवस्थित सेपरेट ड्रॉ करायचं आहे. आता फ्रंट कार्बन ॲटम तुम्हाला समजलेला आहे. लोअर जो एंड असणार आहे, लोअर एंड तो फ्रंट कार्बन ॲटम असणार आहे आणि अप्पर एंड जे आहे त्याला म्हटलं जातं बॅक कार्बन ॲटम. इथं लोअर एंड म्हणजे तो फ्रंट तुमच्याकडचा कार्बन ॲटम आहे त्याला 3 हायड्रोजन ॲटम आणि जो बॅक कार्बन ॲटम आहे त्याला 3 हायड्रोजन ॲटम. आपण स्ट्रक्चर बघतोय इथेन मॉलिक्यूलचं. इथेनचं प्रत्येकाला फॉर्म्युला माहिती आहे. इथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH3. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज द इथेन. हे इथेनचं स्ट्रक्चर आपण बघतोय. हा पहिला कार्बन ॲटम, त्याला अटॅच असलेले 3 हायड्रोजन ॲटम. दुसरा कार्बन ॲटम इथे पाहायला मिळतोय आणि त्याला अटॅच असलेले हे 3 हायड्रोजन ॲटम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं आपण रोटेशन दिलं आणि रोटेशन दिल्यानंतर जे स्ट्रक्चर आहे हे रोटेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे सेकंड कार्बनला, आणि सेकंड कार्बनला रोटेशन दिल्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. परत आपण या ठिकाणी जर रोटेशन दिलं तर रोटेशन दिल्यानंतर हा जो आहे इथं आपण परत क्लॉकवाईज रोटेशन दिलं तर परत आपल्याला हे स्ट्रक्चर जे आहे ते मिळू शकतं. सो दिस इज द सॉहॉर्स फॉर्म्युला ऑफ द इथेन. हा जो फॉर्म्युला झाला तो झाला सॉहॉर्स फॉर्म्युला ऑफ द इथेन बोथ द स्ट्रक्चर. त्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. व्हेरी सिम्पल पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण जी फॅमिली डायग्राम आहे ती बघणार आहोत. सॉहॉर्स फॉर्म्युला ते क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एकदम साधं सोपं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आहे. पहिला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचे 2 कोणते महत्त्वाचे टाईप आहे? असायक्लिक, त्याला म्हटलं जातं अलिफॅटिक म्हणजेच ओपन चेन. पहिला टाईप कोणता झाला? असायक्लिक अलिफॅटिक ओपन चेन. आणि दुसरा जो टाईप असणार आहे त्याला म्हटलं जातं सायक्लिक किंवा क्लोज चेन. परत एकदा सांगतो, परत छानपैकी लक्ष देऊन तुम्ही ऐकू शकता. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे 2 टाईप कोणते? तर पहिला आहे असायक्लिक आणि दुसरा आहे सायक्लिक. असं लक्षात ठेवलं तरी चालेल, असायक्लिक आणि सायक्लिक. किंवा असायक्लिकला दुसरं नाव लक्षात ठेवू शकता ॲलिफॅटिक म्हणजेच ओपन चेन. त्यानंतर सायक्लिक जे कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याचं परत 2 टाईपमध्ये रूपांतर. त्याचे 2 टाईप्स आहे. त्यातला पहिला जो टाईप्स असणार आहे होमोसायक्लिक आणि दुसरा जो असणार आहे हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकला आणखी दुसरं जे नाव आहे कार्बोसायक्लिक देखील म्हटलं जातं. होमोसायक्लिकचे परत 2 टाईप पडतात. द होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड दे आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स, अलिसायक्लिक अँड aromatic. Aromatic compounds, aromatic organic compound are again divided into 2 types. First one is a benzenoid aromatic compounds and second one is a non-benzenoid aromatic organic compounds. Heterocyclic organic compounds are divided into heterocyclic aromatic compound and heterocyclic are again divided into second type heterocyclic non-aromatic compound. आता परत पहिल्यापासून सर्व जी डायग्राम आहे ती परत पहिल्यापासून समजून घ्या. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे 2 टाईप असायक्लिक आणि सायक्लिक. सायक्लिकचे पुन्हा 2 टाईप पडतात, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिकचे पुन्हा 2 टाईप पडतात, अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिकचे पुन्हा 2 टाईप पडतात, बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. त्याच्यानंतर सायक्लिकचे जो हेट्रोसायक्लिक आहे, हेट्रोसायक्लिकचे 2 टाईप आहे, हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. थोडक्यात ॲरोमॅटिक इथे जसं आपण बघितलं होतं ॲरोमॅटिक आणि हे नॉन ॲरोमॅटिक. तर या पद्धतीने पूर्ण क्लासिफिकेशन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आणि ते क्लासिफिकेशन आपल्याला पुढं एक जो पॉईंट आहे तो पुढे एक्सप्लेन करून पूर्ण सविस्तर पाहायचा आहे. तर याच्यामध्ये हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. आता आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द कार्बन स्केलेटन हा पॉईंट बघणार आहोत. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. आता यावरती क्वेश्चन आपण बघणार आहोत. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अ कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन दिअर स्ट्रक्चर. जे क्लासिफिकेशन आहे कार्बन स्केलेटनचं त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन दिअर स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चरचं क्लासिफिकेशन द्या असं जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो ऑन द बेसिस ऑफ दिअर स्ट्रक्चर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स.
ऑर्गॅनिक कंपाऊंडचे दोन टाईप कोणते आहे ते आत्ताच आपण बघितलेले आहे. पहिला टाईप असणार आहे अलिसायक्लिक असायक्लिक आणि दुसरा टाईप असणार आहे सायक्लिक. असायक्लिक आणि सायक्लिक. दिस इज द असायक्लिक अँड दिस वन सेकंड वन इज द सायक्लिक. किंवा त्याला पूर्ण तुम्ही म्हणू शकता अलिफॅटिक और असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्स आणि दुसरा जो असणार आहे सायक्लिक और क्लोज्ड चेन कंपाऊंड. आता याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे यामध्ये पहिला पॉइंट आपण बघणार आहोत अलिफॅटिक और असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. एकदम साधा सोपा पॉइंट आहे तो आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर पहिला पॉइंट अलिफॅटिक और असायक्लिक ओपन चेन कंपाऊंड. The organic compounds in which carbon atoms are joined to form open chain. कार्बन ॲटम एकमेकांसोबत काय होणार आहे जॉईंट होणार आहे आणि कार्बन ॲटम जॉईंट झाल्यानंतर त्याच्यापासून काय फॉर्म होते ओपन चेन फॉर्म होते. त्याला म्हटलं जातं ओपन चेन कंपाऊंड किंवा अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा असायक्लिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. कार्बन ॲटम हा एक कार्बन ॲटम दुसऱ्या कार्बन ॲटमला जॉईंट होतो आणि त्याच्याशी एक स्ट्रेट चेन ओपन चेन म्हणजेच म्हणायचं एक सरळ साखळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओपन चेन पाहायला मिळते आणि त्यालाच म्हटलं जातं अलिफॅटिक असायक्लिक ओपन चेन कंपाऊंड. तर ओपन चेनचा अर्थ सर्वांना समजला असेल. ओपन चेन म्हणजे स्ट्रेट चेन सरळची साखळी आहे स्ट्रेट. त्याला कुठल्याही पद्धतीने सर्कलमध्ये ती आपल्याला पाहायला मिळत नाही. सरळ आहे ती पाहायला मिळते. त्याला म्हटलं जातं ओपन चेन अलिफॅटिक और असायक्लिक ओपन चेन कंपाऊंड. याची डेफिनेशन आपण पुन्हा बघूयात. अलिफॅटिक और अलिसायक्लिक a cyclic open chain compound, the organic compound in which carbon atom are joined to form open chain are called open chain compounds or aliphatic or acyclic compounds. एक्झाम्पल त्याचं तुम्ही इथेन घेऊ शकता, प्रोपेन घेऊ शकता, त्यानंतर ब्युटेन, पेंटेन, एन पेंटेन, व्हॉट एव्हर जे आहे ते कंटिन्यू जे स्ट्रेट चेनचे जे एक्झाम्पल आहे ते त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप आपल्याला पाहायचा आहे त्याचे परत अलिफॅटिक कंपाऊंड जे आहे ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मे बी जे ॲलिफॅटिक कंपाऊंड असणार आहे ते स्ट्रेट चेन पण पाहायला मिळतं आपल्याला आणि ब्रांच पण पाहायला मिळतं. मग आता स्ट्रेट चेन जे कंपाऊंड आहे तर स्ट्रेट चेन कंपाऊंड द स्ट्रेट चेन ऑफ अ कार्बन ॲटम इज अनब्रांच्ड और स्ट्रेट. जे स्ट्रेट चेन कंपाऊंड जे असणार आहे त्या स्ट्रेट चेन कंपाऊंडमध्ये कार्बनची जी चेन असणार आहे ती स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल इथेन असेल CH3 सिंगल बॉन्ड CH3, प्रोपेन असेल प्रोपेनचा फॉर्म्युला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आता ब्रँच कंपाऊंड आपण बघणार आहोत. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड मधील ब्रांच्ड चेन कंपाऊंड. द ब्रांच चेन कंपाऊंड द चेन ऑफ अ कार्बन ॲटम हॅज अ ब्रांचिंग दॅट इज साईड चेन. त्यामध्ये साईड चेन आपल्याला पाहायला मिळते. ही स्ट्रेट चेन आहे आणि त्याच्यामध्ये एक जी आहे ती ब्रांचिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. दिस इज द स्ट्रेट चेन. ही आपल्याला स्ट्रेट चेन पाहायला मिळते आणि या स्ट्रेट चेनमध्ये इथं एक जे आहे ते आपल्याला ब्रांचिंग या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. ही एरियाचं ब्रांचिंग इथे आपल्याला ही ब्रांच पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीचं जे कंपाऊंड असतं त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज अ ब्रांच कंपाऊंड. आणि ज्या ठिकाणी कार्बनची सरळ सरळ साखळी असते त्या कंपाऊंडला कोणते कंपाऊंड म्हटले जातात स्ट्रेट चेन compound. The chain of a carbon atom is unbranched or straight. It is called as a straight chain compound. एक्झाम्पल प्रोपेन आणि ब्रांच चेन कंपाऊंड मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं तर ब्रांचिंग पाहायला भेटते, साईड चेन पाहायला भेटते. साईड चेन म्हणजे या ठिकाणी इथं ही ब्रांचिंग झालेलं पाहायला भेटते. ही स्ट्रेट चेन आहे आणि या ठिकाणी इथं ब्रांचिंग पाहायला मिळते. त्याला म्हटलं जातं ब्रांच चेन कंपाऊंड. तर याआधी आपण पॉईंट बघितला होता जो ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन हे दोन टाईप त्याचे. पहिला जो आहे त्यातला अलिफॅटिक त्याला म्हटलं जातं असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड. दुसरा जो आहे सायक्लिक और क्लोज चेन कंपाऊंड. ॲलिफॅटिक मध्येच आपण ओपन चेन किंवा असायक्लिक म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितले स्ट्रेट चेन कंपाऊंड जे सरळ सरळ असणारे ब्रांच चेन मध्ये त्या ठिकाणी ब्रांचिंग आपल्याला पाहायला मिळते.